गडचिरोली जिल्ह्यातील अनेक वसतिगृह, पोलीस कॅन्टीन किंवा हॉटेल्समध्ये गॅस शिगड्या बंद करून चुलीवर जे आहे ते स्वयंपाक सुरू आहे। हे आपण बघू शकतो कशा प्रकारे गॅस सिलेंडरची चुली आहे हे हॉटेल मालकांनी बंद केलेली आहे पूर्णपणे। हे हॉटेल आहे, इथे एक स्वीट मार्ट आणि नाश्त्याचे पदार्थ, खाद्यपदार्थ मिळतात। एक प्रसिद्ध हॉटेल आहे आणि यात चुलीवरच स्वयंपाक करणे सध्या सुरू आहे। आपण दाखवणार आहोत दृश्यामध्ये कशा प्रकारे आत जे दृश्य आहेत चुलीवर स्वयंपाक करणे सुरू आहे आणि सध्या अनेक हॉटेलमध्ये हीच परिस्थिती आहे। कारण की LPG सिलेंडरची कमतरता जी आहे ते अनेक हॉटेल मालकांना भासत आहे आणि सध्या हॉटेल मालक जे आहेत ते लाकडावर आपला स्वयंपाक करीत आहेत। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे लाकडीवर दुर्गम भागात स्वयंपाक करणे सुरू आहे, कारण की यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही। यामुळे हे हॉटेल मालक जे आहेत ते चुलीवर स्वयंपाक करीत आहेत आणि सध्या चुलीवरच यांचे जेवण, नाश्त्याचे पदार्थ, स्वीट पदार्थ तयार करणे सुरू आहे। आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, सिरोंचा, आयरी, आल्लापल्ली, भामरागड या भागात LPGची कमतरता आहे आणि कुठे ना कुठे घरगुती गॅस सिलेंडर ही जी आहेत ते 45 दिवसातून एकदा ग्राहकांना देण्यात येतं अशी एक सूचना जारी करण्यात आलेली आहे। त्यामुळे ग्राहकांमध्ये जी आहे ते भीती आहे आणि गडचिरोली जिल्हा दुर्गम भाग असल्यामुळे कुठे ना कुठे जंगल क्षेत्र जास्त आहे आणि गोबर गॅसचा वापरही काही नागरिक करीत आहेत, परंतु LPGची कमतरता जी आहे ते पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन मोठे प्रयत्न करत आहेत आणि सध्या लाकडीवर अनेक व्यावसायिक जे आहेत ते आपला स्वयंपाक करीत आहेत। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी MD इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।